बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडच्या हातगावमधून। हातगावमध्ये पहलगामा हल्ल्याच्या निषेधात हातगाव शहर कडकडीत बंद। आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी केला निषेध व्यक्त। जम्मू काश्मीरच्या पहलगामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात देशभरात संतापाची लाट सुरू आहे। पहलगामा येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांचा बळी घेतला। या घटनेच्या निषेधात आज हातगाव शहर मार्केट बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। या बंदमध्ये हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला आहे। या बंदमध्ये विविध पक्ष हिंदू संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या। तर आमदार बाबूराव कदम कोहळीकर काय म्हणाले पाहूया। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव, नांदेड। काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी यांनी अमानुषपणे भारतीय नागरिकांवर, पर्यटकांवर हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये 27 भारतीय नागरिक, मुलं मुली, महिला सर्वजण मृत्युमुखी पडले। त्याबद्दल हातगाव, त्याचबरोबर निवगा बाजार, तामसा मार्केट कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय हातगाव तालुक्यातील जनतेनं, भाजपा असो, शिवसेना असो, सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हातगाव शहरामध्ये श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि निषेध व्यक्त करतो।